आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवलेले आमचे प्रशिक्षक सुनील रणजित महादेव कोणसारख्या व्यक्ती सत्कार करायचा आहे। योगेश पवार यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। व्यक्ती किंवा स्त्रियांसाठी अहोरात्र मेहनत करत असते। शिस्तीकडे धावण्याचा कळ आहे, परंतु अत्यंत मावार दिलदार व्यक्तिमत्व मुलांसाठी कंटिन्यू झटत असतं। प्रत्येक मुलाला खेळाडूला आणि आपल्या मुलाप्रमाणे जपणं, त्याच्या परिवारापर्यंत प्रत्येका प्रसंगात उभा राहणं हे महत्त्वाचं योगदान देणारा महाराष्ट्र शासनाचा स्पोर्ट्स अकॅडमीज मधील पहिला शिवछत्रपती राजे पुरस्कार विजेता शिक्षक राहुल मांडवे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि राहुल मांडवे यांचा सन्मान करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो। आपण राहुल मांडवे या सरांचा आपण सन्मान करावा। आपण जोरदार प्रशिक्षकांचे सत्कार झाले आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत। महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा हातभार असतो आणि त्याच्या आभार माननीय रामचंद्र पुटेकर गुणवंत खेळाडू पुरस्कार। असे पदक नॅशनल गेममध्ये सहभाग, कनिष्ठ राष्ट्रीय गेममध्ये 4 सुवर्ण, वरिष्ठ राष्ट्रीयमध्ये 9 सुवर्ण, 9 रौप्य, 3 कांस्य, शालेय राष्ट्रीय पदक 1 रौप्य असा हा सर्वात सिनियर खेळाडू। 4 राष्ट्रीय पदक, 4 सुवर्ण, 5 रौप्य असा गुणवंत खेळाडू आशिष चव्हाण सरांना विनंती आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर या 4 खेळाडूंची पुन्हा इथे उभं राहायचं। 4 खेळाडू रामचंद्र पुटेकर, पुन्हा रामचंद्र पुटेकर, रामचंद्र पुटेकर यांना आज गुण गौरव जे आहे जे खेळाडूंचे करण्यात आलेलं कार्यक्रम शेवटचे नाव रोशन करतात। मी या खेळाडूंचं अभिनंदन करेन की या संस्थेच्या वतीनं सातत्याने प्रयत्न करून आंतरराष्ट्रीय दर्जात खेळामध्ये प्रावीण्य मिळवून त्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे, मान मिळवला आहे। याचा सगळा आमच्या चेंबूरवासियांना नव्हे तर मुंबईकरांना अभिमान आहे। कारण एका छोट्याशा वस्तीमध्ये राहून एका संस्थेमध्ये सातत्याने प्रयत्न करून आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळवणं किंवा आपला ठसा उमटवणं हे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि ह्याचे त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास याला सगळं सार्थ करण्यासाठी त्यांनी केलेलं काम हे अभिमानास्पद आहे। त्यांची वाखाणण्यासारखी करण्यासारखं आहे
त्यांचा मनोबल उंचावण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या कामाची कुठे पोचपावती त्यांना मिळावी म्हणून या संस्थेने आज या ठिकाणी त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम केला. मी संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सर्व प्रशिक्षक आहेत त्यांना ट्रेनिंग देणारे, त्यांना या पदापर्यंत नेणारे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हे काम सतत चालू ठेवावं आणि चेंबूरमधून आणखीन खेळाडू या भूमीसाठी द्यावेत, जेणेकरून मगाशी आम्ही म्हटलं की ऑलिम्पिकसाठी पण इथून चेंबूरमधून जर खेळाडू गेले तर त्याचा गर्व आम्हाला वाटेल. अशा सर्व खेळाडूंना, अशा सर्व प्रशिक्षकांना मनापासून धन्यवाद. म्हणून आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी केला. त्यांना पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि तर की ससाणे फॅमिलीने जी उणीव वाटते कधी माझ्याबरोबरच्या 4 खेळाडूंना काहीतरी प्राईज मिळतं किंवा मानधन मिळतं, पण काही थोड्याशा गुणांनी फरकाने मागे राहतात आणि त्यांना त्याची ही जाणव मनाला खंत वाटते की अरे थोडं काम चांगलं झालं असतं तर मला ही त्यांच्याबरोबर काहीतरी मिळालं असतं, माझाही सन्मान झाला असता. ती या ससाणे फॅमिलीने आज भरून काढली. त्या 4ही खेळाडूंना ज्यांना थोड्याशा पॉईंटनी मागे होते, त्यांना महाराष्ट्र शासनाचं किंवा केंद्र शासनाचं बक्षीस मिळालं नाही, ती उणीव आज या फॅमिलीने पूर्ण भरून काढली. मी त्या फॅमिलीला खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की आपण खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हे काम केलं, हे खूप वाखाणण्यासारखं आहे आणि त्यांनाही खूप वेगळा शुभेच्छा देतो आणि ससाणे सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या खेळाडूंना इथपर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत घेतली, म्हणून त्यांनाही त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार. निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण जो गुणगौरव समारंभ आज इथे आयोजित केलेला आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिक्समध्ये पहिल्या प्रथम ज्यांनी सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे अशा या 11 आणि गुणी खेळाडूंचा आपण इथे सत्कार केलेला आहे. सत्कार हा शासकीय पातळीवरती किंवा इतर संस्थेतर्फे सुद्धा होत असतो, परंतु जेव्हा सत्कार किंवा पाठीवरती थाप जी मिळते शाबासकीची, जी घरातून जी मिळते त्याच्यात सगळ्यात जास्त महत्त्व असते. आणि आता ह्या घरामधून ह्या सगळ्या खेळाडूंना ही थाप मिळालेली आहे. त्यांचा गुणगौरव आणि त्यांचा शिफारस आणि त्यांना एक मोठं सन्मान दिला जात आहे. त्याच्यामुळे माझ्या मते त्यांच्यासाठी ही फार मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. आणि ह्याच्यातूनच थापीतूनच आणि ही जी काय त्यांना शाबासकी मिळालेली आहे त्याच्यातूनच हे पुढे आता अजूनही कर्तृत्व आपलं दाखवतील. आणि लोकमान्य शिक्षण संस्था आणि त्याचप्रमाणे नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, जवाहर विद्याभवन याच्यातले ही जे काही संस्था आहे आणि जे काय आपल्याला पाठबळ दिलेलं आहे त्यांचं नाव आपल्याला महाराष्ट्र नाही आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा भारतात ते नावलौकिक करते. अभिमान वाटतो खरं तर माझ्या खेळाडूंचा. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा 4 खेळाडू होते 2000 साली. आज 24 वर्षे झाली आणि 4 खेळाडूवरून माझ्याकडे आता जवळजवळ 150 खेळाडू रोज प्रॅक्टिस करतात आणि 150तून 100 खेळाडू हे राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदा भारताचे 13 खेळाडू गेले होते. 13 खेळाडूमधून 13 खेळाडूंना 5 सुवर्ण, 7 रौप्य आणि 2 कांस्य पदक भारताला मिळवून दिले असे आमचे गुणी खेळाडू आहेत. आणि त्याच सुवर्ण पदकावरती आमच्या ह्या 3 खेळाडूंना केंद्र शासनाच्या इन्कम टॅक्स याच्यामध्ये त्यांना थेट नोकरी मिळालेली आहे. ससाणे फॅमिलीचं मी सांगेल की माझ्या पूर्ण ह्या खेळाच्या कार्यामध्ये माझ्या मागे माझं पूर्ण परिवार पाठीशी असतो. आणि 4 खेळाडूंना काही रोख रक्कम मिळालेली नाही ती माझ्या मनात खंत होती. आणि आम्ही सर्व सहकारी मित्र आणि माझा परिवार हे माझ्या पाठीशी होते आणि त्याही 4 खेळाडूंना काहीतरी रोख पारितोषिक मिळावं म्हणून आम्ही ससाणे फॅमिलीने एक निर्णय घेतला आणि त्यांनाही रोख रक्कम 1 लाख रुपये असे आम्ही त्यांना दिलेले आहे. खरं तर ह्या खेळाडूंनी चेंबूरचं नाव कधीच लौकिक केलेलं आहे, पण आम्हाला प्रसिद्धी झोतापासून खूप आम्ही दुरावलं गेलेलो आहे. खरं तर मी तुमच्या माध्यमातून सर्व मीडियाला सांगेल की या चेंबूरमध्ये खूप चांगले टॅलेंट आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीयमध्ये गोल्ड मेडल मिळवूनसुद्धा अजूनही शासनाचं या ठिकाणी बरंचसं दुर्लक्ष आहे. शासनाने आमच्या या सर्व खेळाडूंवरती लक्ष द्यावं आणि त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर हे नक्कीच ऑलिम्पिकमध्ये जातं. सर्वात प्रथम लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने आजचा जो काय खेळाडूचा गुणगौरव करण्यात आला त्या कार्यक्रमाला आम्हाला ससाणे परिवार प्रामुख्याने या ठिकाणी बोलून सन्मान दिला. याचं एकच कारण असं आहे की या खेळाडूंमध्ये माझा लहान भाऊ
हा आंतरराष्ट्रीय आणि जगात एकदम नाव लौकिक करणार आहे. आणि आज मला अभिमान वाटतो की आज जे काय ज्या खेळाडूंना आमच्या वतीने सगळं हाताने जी काय छोटीशी मदत झाली ती केवळ मदत म्हणून न म्हणता त्यांचं मनोबल वाढवावा आणि त्याचंच गुणधर्म म्हणून आपण त्या बाकीच्या खेळाडूंनी अशाच पद्धतीने नाव लौकिक करावं, या चेंबूरचं नाव लौकिक करावं अशी अपेक्षा बाळगतो. राहुल ससने हा छोटा भाऊ आमचा आहे आणि हा या खेळाडू एक्सपर्ट असल्यामुळं आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी एक जर शिवाजी पुरस्कार मिळवून आज आमच्या ससाने परिवाराचं नाव मोठं जगामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि आजही आम्ही आमचं कुटुंब सगळं त्याच्या पाठीशी आहोत आणि पाठीशीच राहणार आहेत. हा चुकीचं काही काम करत नाही असं आम्हाला शाश्वती वाटते, म्हणूनच आम्ही त्याच्या पाठीशी आहेत. आम्हाला समाधान वाटतं की आम्ही खरोखर या मुलांचं कौतुक करू शकतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. जय भीम.